आपण एक इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक क्वेश्चन बेसिक क्वेश्चन डिस्कस करू. 12 बेस आहे आणि सीईटी लेवलचा आहे. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. साइन ऑफ π/3 प्लस साइन इनव्हर्स 1/2 हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर आपण हे सॉल्व करू. साइन ऑफ π/3 प्लस साइन इनव्हर्स 1/2. आता इथे एक लक्षात घ्या, साइन π/6 ची व्हॅल्यू 1/2 आहे. त्यामुळे π/6 इजिकल टू साइन इनव्हर्स 1/2 होत आहे. तर ते पहिल्यांदा सबस्टिट्यूट करतो. साइन ऑफ π/3 प्लस हे साइन इनव्हर्स 1/2 जे आहे त्याच्याबद्दल π/6 ठेवतो. साइन 30 म्हणजे π/6 1/2 आहे. π/6 इजिकल टू साइन इनव्हर्स 1/2. इथं π/6 घेतो. जर समजा आपण आता ह्याचं एलसीएम काढला 3 आणि 6 तर 2π प्लस पाय एलसीएम काढला 3 आणि 6 3 2 6 2π प्लस पाय 3π/6 म्हणजे साइन π/2 ज्याची व्हॅल्यू आहे 1. हे त्याचं ऑप्शन. एक बेसिक क्वेश्चन आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आहे, ज्याच्यात आपण साइन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू ठेवले π/6. π/3 आणि π/6 ॲडिशन केलं तर ते π/2 होतं. साइन π/2 म्हणजे साइन 90 याची व्हॅल्यू 1 आहे. हे त्याचं ऑप्शन. तर असं प्रॉब्लेम आहे.